चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या रेकी लेवल 1च्या सेकंड डे मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर 5 दिवसाचा वेबिनार आहे. आज सेकंड डे आहे. काल तुम्ही आले, सांगितलं सेकंड चान्स घ्यायचा आहे, याचा अर्थ तुम्ही सगळे खरंच घ्यायला रेडी आहे. कालची इथपर्यंत आले म्हणजे मोठी गोष्ट आहे. ओके, तर तर अजून थोडे लोक येऊ दे. आज महत्वाचा दिवस आहे. आज आपण काय शिकणार आहे बघा. आज आपण थोडंसं रेकीचा इतिहास बघू. रेकी नक्की काय आहे थोडंसं डीप मध्ये बघू आणि नंतर तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. हे शक्तिपात काय असतं, अटोनमेंट काय असतं, थोडंसं टेक्निकल आपण बघू. उद्या आपण ओराज आणि चक्रा बघणार आहे. ओके, तर अजून पास्ट लाईफ मेडिटेशन आज खूप इम्पॉर्टंट आहे. सेशन संपल्यानंतर घेणार आहे. तोपर्यंत आता काल विचारलं नाही, थोडं सकाळच्या बॅचला टेन्शन नसतं, कमी लोक असतात, संध्याकाळी खूप गर्दी असते. आता अजून लोक कोणी जॉईन होईपर्यंत मला आता सांगा, कोणी कुठून कुठून जॉईन झाले. आता तुम्ही कुठून जॉईन झाले मला एक आयडिया येईल सगळे लोक कुठून आहेत. मला तर पुण्याचे जास्त वाटतात. सांगा बरं, टाईप करा, थोडंसं ऍक्टिव्ह होऊन जाणार तुम्ही. चला, आणि व्हिडिओ ऑन करा. ओके, चला, पुणे आहे ना, पुण्याचे एकदम यावेळेस लीडवर आहेत. ज्याला विचारावा तो पुण्याचाच आहे, सकाळी संध्याकाळी. हा, ओके, हे बघा अगेन पुणे. ओके, MP मुंबई. ओके, कविता मॅम मुंबई, बीड. ओके, संगमनेर, रत्नागिरी, चंद्रपूर. चला, म्हणजे महाराष्ट्र होतोय कवर. चला, सासवड, व्हेरी नाईस. उज्ज्वला मॅम सासवड वरून आहे. सो अँड सो. चला, द चेंबूर. ओके, प्रत्येक बॅचला कोणी ना कोणी खास चेंबूर वरून असतच. चला, व्हेरी नाईस. पुणे, ठीक आहे. कराड. ओके, चला, ठीक आहे. थँक्यू सो मच. पुणे. ओके, चला, सगळीकडून आहेत, काही प्रॉब्लेम नाही. चला, पुण्याचे लोक जास्त धार्मिक असतात का हो? दरवेळेस पुण्याचे जास्त असतात. हो, सुनीता मॅम हो बोलतात, जास्त धार्मिक असतात, स्पिरिच्युअल. ते चला, ठीक आहे. चला, आपण सुरू करू सेशनला. आता बघा, काल सांगितलं की आपल्याला एक शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. जीवनामध्ये आपल्याला काही पाहिजे, कसलं बी पेरायचं आहे? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य. ओके, तर एवढी सगळी तयारी करायची आहे. तर व्हिडिओ पण ऑन ठेवा, म्हणजे अलर्ट राहणार. नाही तर काही लोक झोपून, थंडीचे दिवस आहे, माहित नाही कोणी झोपून पण बघत असेल ब्लँकेटमध्ये. ओके, थोडंसं ऍक्टिव्ह राहा तर मजा येते. ओके, चला, थोडंसं आपण रिकॅप बघू काल काय 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 झालं. नाही तर नको, जे नवीन लोक आहेत, मग कसं होतं, सेशन आजचा खूप मोठा होऊन जाईल, मेडिटेशन पण घ्यायचं आहे. जेही लोक आज जॉईन झाले आहेत, प्लीज त्यांनी नंतरून रेकॉर्डिंग बघून घ्या. त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल. नाही भेटली, मेसेज करा, मी रेकॉर्डिंग तुम्हाला देऊन टाकेन. ओके, चला, आता आपल्याला काय करायचं आहे बघा. इतिहास काही लोकांना नाही आवडत, खूप टाइमपासचा सब्जेक्ट असतो, तरी पण थोडं शिकून घ्या नक्की रेकी काय आहे. रेकीचा इतिहास थोडं 5-10 मिनिट घेईल, मग नंतर आपण ऍक्च्युअल वेबिनारला सुरुवात करू. ओके, तर आपण सरळ PPT वर जाऊया, कारण सेशन खूप मोठा होऊन जातो. ओके, टाइम पुरत नाही. तुम्ही बोलता, सर बोलतात रोजचं 1 तास, आणि 1.5 तास लागून जातो. ओके, लिटरली 1.5 तास लागून जातो. मग तुम्हाला कंटाळायला लागतो. ओके, चला, आपण सरळ शिकूनच घेऊया. गप्पा आपण नंतर मारू. ओके, चला. बरं, ओके. चला, आपण स्टार्ट करूया. ओके, आता बघा, रेकी म्हणजे काय लक्षात घ्या. आता हा रेकी शब्द बिलकुल स्वतःला परका वाटू द्यायचा नाही. हा, रेचा अर्थ होतो जपानमध्ये सर्वव्यापी, म्हणजे सर्वत्र. आणि कीचा अर्थ होतो जीवनी शक्ती, म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स, म्हणजे एक युनिव्हर्सल लाईफ एनर्जी, म्हणजे हिलिंग एनर्जी. जसं सूर्याचा एक प्रकाश सगळीकडे आहे, तसंच ही हिलिंग एनर्जी देखील पृथ्वीवर सर्वीकडे आहे. फक्त तुम्हाला याला आठवण करून द्यायला लागतं. तर रेकी काय नाहीये बघा. तर रेकीचा कुठलाही धर्म, पंथ, जात पात, तंत्र मंत्र कशाबरोबरही संबंध नाही. जसं हवेत ऑक्सिजन आहे, सगळ्यांनाच भेटतो, कुठली जाती धर्माची असतात, सूर्याचा प्रकाश आहे, तसंच ही युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी सर्वांमध्येच असते. तुम्हाला उद्या कळेल पाणी चार्ज करायला शिकवल्यावर. तर रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक, जादू टोना सम्मोहन बरोबर संबंध नाही. ओके, व्हाईट मॅजिक आहे पण ब्लॅक मॅजिक नाहीये. मॅजिक तर खूप चांगले होतात लाईफमध्ये. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुम्ही काही शिकले नसेल तरी चालेल आहे. आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. म्हणजे आपण ऍटलिस्ट 14-16 वर्षानंतर तरी शक्तिपात देऊ शकतो.
तोपर्यंत मुलं थोडेसे मॅच्युअर होऊन जातात. ओके. आणि एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. तुम्ही एकदा माझ्याकडून लेवल 1चा शक्तिपात घेतला, तुम्हाला परत दुसऱ्या गुरुकडून घ्यायची गरज नाही. किंवा तुम्ही कुणाकडून घेतला असेल तर तुम्हाला परत माझ्याकडून घ्यायची गरज नाही. कारण ते एकदाच शक्तिपात लाईफमध्ये इनफ असतो की एवढे पॉवरफुल ते सिम्बॉल्स असतात. सांगेल मी तुम्हाला काय आहे. तर बघा, रेकी शिकण्याचे काय फायदे आहे, थोडंसं काल पण आपण बघितलं तरी परत सांगतो. रेकी एक लाभकारी शक्ती आहे. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. फक्त आपल्या हाताने आपण कोणाला हील करू शकतो. म्हणून खूप प्राकृतिक पद्धत आहे, खूप सोपी आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, जास्त काही अवघड नाहीये. रेकी आपल्या शरीरातील रासायनिक ग्रंथी, आपले अवयव, स्नायूंना काय करते, पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. ओके. तसेच रेकी काय करते, आपल्याला शक्ती आणि ऊर्जा प्रदान करते. रेकी प्रत्येक व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार ती आपल्या हातामधून फ्लो होत असते. पुढे जाऊन समजा तुम्ही हिलर झाले, एखाद्या व्यक्तीवर हिलिंगला हात ठेवला, तर तुम्हाला पण कळणार नाही. जेव्हा तुमच्या हातातून संवेदना थांबतील तेव्हा समजून घ्यायचं त्या व्यक्तीला आता हिलिंग व्यवस्थित भेटले. इतकं सुंदर रेकी वैयक्तिक पातळीवर देखील काम करते. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते, शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते आणि आपल्या बायोमास्टिक फील्ड म्हणजेच ओरा याला आपण बॅलन्स करते. आता ओरा काय आहे उद्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. आज आपण ओरा बघणार नाही. तर बघा, ही रेकी आली कशी, आधी आपण थोडासा इतिहास बघू 5-10 मिनिट, मग सेशनला सुरुवात करूया. आता हे जे पहिल्या फोटोमध्ये आहेत ना, डॉक्टर मेका उसुई यांनी ही ऊर्जा पुन्हा शोधली. आता पुन्हा शोधली का लिहिलंय, कारण ह्या ऊर्जा ऑलरेडी अस्तित्वात होत्या. त्यांनी ध्यान साधना करून त्यांना सेल्फ रिअलायझेशनने परत ही ऊर्जा भेटली. त्यांचा खूप सुंदर इतिहास आहे. तिथून पुढे यांचे दुसरे शिष्य होते, हे चिजिरो हायाशी आहे, थोडंसं यांच्याबद्दल जाणून घेऊया. तिथून पुढे हवायोटा गट. आता ते हे 3 मेन पिलर्स आहे रेकीचे, रेकी आपल्यापर्यंत येण्याचे. तर थोडासा आपण यांचा इतिहास बघून घेऊ. तर बघा, हे डॉक्टर मिका उसुई आहेत. तर आपण जी शिकतो आहे ती आहे उसुई रेकी. आता मी तुम्हाला परत एक सांगतो, याला उसुई रेकी का बोलतो, कारण हा ओरिजिन आहे. खूप सगळ्या रेकीचे तुम्ही नाव ऐकलं असेल, नारायण रेकी, माधव रेकी, शिवशक्ती रेकी. तर कसं असतं, रेकीचा कुठलाही जाती धर्म पंथावर संबंध नाही. तर तुम्ही उद्या शिकले, तुमचं कोणी आराध्य दैवत असेल, तुम्ही खूप छान हिलर झाले, ग्रँड मास्टर झाले, आता तुमचा साई बाबावर खूप विश्वास असेल, तर तुम्ही बोलायचं ही साई रेकी. कारण का, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. तुमच्या आराध्य देवताला तुम्ही कॉल केलं, काही लोक एंजल थेरपीवाले असतात, एंजल्सला कॉल करतात, काही नाव देऊ शकतात, पण याचा बेस उसुई रेकीच आहे. रेकी म्हणजे उसुई रेकीच आहे, त्यांनी रिइन्व्हेंट केली. बाकी आता आपण आपल्याकडे नारायण रेकी, शिवशक्ती वगैरे बोलतो, दुसऱ्या देशामध्ये काही वेगळ्या नावाने बोलत असतील, आपल्याला माहित नाही. ओके. तर त्या सगळ्या रेकीचा बेस हा उसुई रेकीच असतो. ह्या डॉक्टर उसुई यांनीच ही शोधलेली आहे. ओके. तर आता कसं होतं, यांच्यासाठी एक स्टोरी आहे, मी तुम्हाला त्याचं PDF दिलं. ओके. तर हे ना एक प्रोफेसर होते का कॉलेजमध्ये, ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. आणि जुन्या काळात कसं अ, त्यांच्या विद्यार्थी होते, तर त्यांनी विचारलं, ते प्रोफेसर होते, की जसं जुन्या काळात येशू ख्रिस्त कुणाला असं स्पर्श करून बरं करायचे, किंवा दुसरे काही गुरु होते, आध्यात्मिक पुरुष होते, तर असं आत्ता शक्य आहे का. तर यांना तो प्रश्न खूप मनाला लागला. तर यांनी काय केलं, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या जॉबमधून रेजिग्नेशन केलं आणि खूप प्रवास केला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, की खरंच असं असेल का. तर यांनी काय केलं, अगोदर चायनाला प्रवास केला जिथे बौद्धिस्ट कम्युनिटी होती. नंतर ते जपानला गेले, पण याचं उत्तर भेटलं नाही. मग शेवटी काय केलं ना, यांनी ना इंडियामध्ये आले, भारतामध्ये आले, उत्तर भारतामध्ये आले, संस्कृत भाषा शिकली, आपली पाली भाषा शिकली. त्यांना अ, अ, अथर्व वेदामध्ये याचा कुठे ना कुठे उल्लेख भेटला. ओके. पण पूर्ण काही भेटलं नाही. हे सगळी भाषा शिकून पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. ते निराश होऊन परत जपानला गेले आणि त्यांच्या गुरूंना भेटले. तर त्यांचे गुरु बोलले, अशी उत्तरं तुला जसं संत महात्मे होते, महावीर असतील, बुद्ध असतील, येशू ख्रिस्त असतील, हे सगळे काय करायचे, त्यांना सगळे उत्तरं ध्यानातून भेटायचे. तर तुला जाऊन एखाद्या ध्यानाला बसायला लागेल. मग हे तिथे माउंट कुरामा नावाचा पर्वत होता जपानमध्ये, तिथे ध्यानाला बसले 21 दिवस, काही न खाता पिता, आणि
21व्या दिवशी म्हणजे लिटरली प्राण जायची वेळ आली होती, त्या दिवशी त्यांना, जसं आपण बोलतो आत्मसाक्षात्कार, एनलाइटनमेंट, त्या दिवशी काय झालं, त्यांना एक दिव्य प्रकाशाचा अनुभव आला आणि त्यांच्या हातात हिलिंग शक्ती जागृत झाली आणि त्यांना काही सिम्बॉल दिसले. आणि असं रिकी आपल्यापर्यंत आली. नंतरून खूप छान इतिहास आहे, मी तुम्हाला ती PDF शेवटच्या दिवशी सेंड करणार आहे. खूप सुंदर PDF आहे, मी तुम्हाला दाखवतो. शेवटच्या तुम्हाला नोट्स पण खूप भेटणार आहे. ओके, जुन्या स्टुडंटला माहिती आहे, मी खूप खूप नोट्स देत असतो. तुम्हाला सगळं काही भेटेल. तर हे बघा, असं एक जुने नोट्स आहे, 30 पानांची PDF आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं रेकीचा इतिहास आहे, ओरा चक्रा खूप सुंदर त्याच्यामध्ये दिलेला आहे. ओरा काय असतो, कसा मोजायचा, ते तर मी शिकवणारच आहे, पण खूप डीप मध्ये त्याच्यात सांगितलंय. तर शेवटच्या दिवशी मी तुम्हाला व्यवस्थित सगळं देणार आहे. ओके, पण सध्या मन लावून शिकून घ्या. आणि मग नंतर काय झालं, यांना ती ऊर्जा भेटली. मग यांनी जपानमध्ये काय केलं, पुढे त्यांनी या ऊर्जेचा अभ्यास करून रेकी उपचार पद्धती त्यांनी सुरू केली. ओके. आणि मग बघा पुढे काय झालं, हे आहे छुजिरो हयाशी. हे कोण होते बघा, तिथून रेकी पुढे आपल्यापर्यंत कशी आली. तर हे छुजिरो हयाशी आहे, हे डॉक्टर मिकाउसू यांचे प्रमुख शिष्य होते आणि त्यांनी रेकी उपचार पद्धतीचा प्रसार केला. आता हे जपानमध्ये एक नेव्हल ऑफिसर होते, खूप मोठ्या पदावर होते आणि त्यांनी सैन्यात काम करत असताना जपानमध्ये रेकी बद्दल माहिती मिळवली आणि त्यामध्ये थोडासा इंटरेस्ट घेतला. आणि डॉक्टर मिकाउसू यांच्याकडून रेकीचे संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतः हयाशी क्लिनिक म्हणून, इथे रेकी क्लिनिक म्हणून जपानमध्ये त्यांनी टोकियोमध्ये त्यांनी त्यांचं क्लिनिक टाकलं. तर तुम्ही पण चांगले हिलर झाले, हिलर लोकांचे क्लिनिक असतात छोटे छोटे ऑफिस, चांगले हिलर झाले तर तुम्ही घरात पण छोटं ऑफिस बनवू शकता. तर असं काही नाही, इंडियामध्ये असं काही लॉ नाही की असं करायचं नाही वगैरे, तुम्ही करू शकता. तर डॉक्टर उसू यांनी दिलेली पारंपरिक रेकी प्रणाली ध्यान आणि आध्यात्मिक बाजूवर जास्त भर देते, ज्याचा आपण रोज बघतो. पण हियाशी यांनी तिला अत्यंत प्रात्यक्षिक आणि उपचारात्मक स्वरूप दिले. त्यांनी वेगवेगळ्या हँड पोझिशन विकसित केल्या, सिक्वेन्स त्यांनी व्यवस्थित नवीन सांगितले. ओके. तर त्यांच्या क्लिनिकमध्ये अनेक रुग्णावर उपचार करण्यात आले आणि रेकी तंत्र अधिक शास्त्रीय पद्धतीने शिकवले जाऊ लागले. आणि तिथून पुढे थर्ड मास्टर्स होत्यात, यांचं नाव आहे हवायो टकाडा. आता आपल्यापर्यंत रेकी पोचायचं काम खरं यांना त्याचं श्रेय जातं. कशासाठी बघा, अवयव टकाटा ह्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1900 साली हवाई बेटावर झाला. ओके. तर त्या US US जॅपनीज सिटीजन होत्या, जपानीज वंशाच्या होत्या, पण अमेरिकन महिला होत्या आणि एका जपानी कुटुंबामध्ये वाढल्या. आता दीर्घकाळ त्या शारीरिक आजारांनी त्रस्त होत्या, ज्यामध्ये पोटाचे विकार, दम्याचा त्रास, तणाव यांचा समावेश होता. तर 1935 साली त्यांनी सगळे काही पारंपरिक उपचार करून बघितले, पण त्यांना विशेष फायदा झाला नाही. आणि अखेरीस त्यांनी जपानला प्रवास केला आणि तिथेच त्यांना रेकी उपचार पद्धतीबद्दल माहिती भेटली. आणि जपानमध्ये असताना त्यांनी काय केलं, त्या हयाशी रेकी क्लिनिक मधून डॉक्टर छिजिरो हयाशी यांच्याकडून रेकी शिकली, स्वतः पूर्णपणे बऱ्या झाला आणि त्यांच्या आरोग्यात चांगले बदल झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी मग स्वतः रेकी शिकण्याचा निर्णय घेतला आणि 1938 मध्ये त्यांना रेकी ग्रँड मास्टर बनवण्यात आले. आता जसं मी ग्रँड मास्टर आहे तसं ग्रँड मास्टर बनवण्यात आले आणि त्यांनी अमेरिकेला जाऊन रेकी शिकवायला सुरुवात केली. कारण अमेरिकेत बऱ्याचशा देशाचे लोक राहतात ना, बरेचसे जसं वेगवेगळ्या कंट्रीचे लोक राहतात. तर त्यांनी काय केलं, पश्चिमी जगतात म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये काय केलं, यांनी तिथे आपलं रेकी उपचार केंद्र सुरू केले. तर त्या काळात वेस्टर्न जग होतं, पश्चिमी जग रेकी सारख्या उपचार पद्धतीबद्दल त्यांना काही माहीत नाही नव्हतं. त्यामुळे त्यांनी रेकी अधिक समजण्यास सोपी करून शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी रेकीच्या प्रचारासाठी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये वर्कशॉप घेतले, प्रॅक्टिकल्स घेतले आणि त्यांनी 1970 मध्ये टोटल 22 मास्टर्स घडवले. ज्यानंतर तिथून ही ऊर्जा प्रत्येक जगभर सगळीकडे पसरली. तर माझी कोणी गुरु असेल, त्यांचं कोणी गुरु असेल, ही सायकल शेवटी जाऊन त्या हवाई टकाटा यांच्यापर्यंत जाऊन थांबते. ओके. तर इथे काय काय तुम्हाला रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरा खूप जास्त महत्वाची सगळीकडेच असते. ओके. एवढासा इतिहास आहे. आता आपण काय बघणार आहे बघा, आता प्रत्येक धर्मामध्ये, जातीमध्ये काही छोटे छोटे नियम असतात. तुम्ही सोसायटीत राहतात तर एखाद्या बिल्डिंगच्या खाली पण सूचना वगैरे लिहिलेल्या असतात, असे असे रूल्स रेग्युलेशन आहे. रेकीमध्ये सुद्धा 5 प्रिन्सिपल फॉलो करायचे. खूप सोपे आहे, खूप साधे आहे आणि का फॉलो करायचे तुम्हाला खूप छान वाटेल जर मी एक्सप्लेन केलं तर.
बघा रेकीमध्ये फक्त 5 प्रिन्सिपल आहे. पुढे तुम्ही ग्रँड मास्टर झाले, मास्टर हिलर झाले, तर मी तुम्हाला वेळोवेळी याची आठवण करून दिली. ओके. आणि जीवनामध्ये हे जर फॉलो केलं किती सुंदर सुंदर रिझल्ट येतात तुम्हाला समजेल. ओके. तर खूप सुंदर आहेत हे 5 प्रिन्सिपल. का आहे आपण समजून घेऊया. ओके. चल. ओके. चला आता बघा रेकीमध्ये फक्त 5 प्रिन्सिपल आहे आणि फॉलो कसे करायचे बघा, खूप सुंदर आहे हा. किती सोपं आहे बघा. फक्त आजसाठी हा शब्द खूप महत्वाचा आहे हा. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. सेकंड, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील म्हणजे ग्रेटफुल राहील. फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेल आणि फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता हे एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे काय इम्पॉर्टंट आहे आणि फक्त आजसाठी हा वर्ड किती इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक कमेंटमेंट केली की याच्या पुढे मला रागच येणार नाही, असं होणार आहे का? इम्पॉसिबल गोष्ट आहे, आपण ह्युमन आहे. पण जर आपण बोललो की फक्त आजसाठी नाही करणार तर ते पॉसिबल होतं, काही टक्क्यांमध्ये ते पॉसिबल होऊ शकतं. तुम्ही एकदाच कमिटमेंट केली तसं काही होत नाही. असे किती 31 डिसेंबर येऊन गेले आणि किती वचन येऊन गेले तुम्हाला माहिती आहे. किती रिझोल्युशन केले तुम्ही ह्या वर्षापासून, मागच्या 31 डिसेंबर 2024चा आठवा बरं. काही झालं का कुणाचं पूर्ण? किती लोकांचं पूर्ण होतं? नाही होत. वर्षभरासाठी एकदाच कमिटमेंट करतं की नाही? नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त आजसाठी बोलायचं. आणि जेव्हा तुम्ही असं पहिले 21 दिवस जरी प्रॅक्टिस केली तुमच्या जीवनाचा तो भाग बनून जातो. ओके. तर तुम्हाला ते लाईफ टाईमच कॅरी करायचं आहे. खूप सोपं आहे. ओके. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत. ओके. चला. आता बघा सर्वात पहिला प्रिन्सिपल आहे जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, म्हणजे फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता हा राग का का मी हे सांगतोय तुम्हाला, काय इम्पॉर्टंट आहे, मी स्पेशली का बरं प्रिन्सिपलवर भर देतोय. आता बघा या फोटोमध्ये बघा काय झालंय. एका कंपनीचा बॉस त्याच्या एम्प्लॉईवर रागवलाय, बरोबर. एक पहिल्या फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत आहे. मग ती व्यक्तीने घरी जाऊन काय केलं, बॉसचा राग कुणावर काढला? त्याच्या पत्नीवर काढला. आणि त्याच्या पत्नीने नवऱ्याचा राग कुणावर काढला? छोट्याशा तिच्या मुलावर काढला. आणि मुलाने तो राग कुणावर काढला? त्याच्या छोट्या पेटवर काढला. तर ही सायकल चालू झाली. असं होतं की नाही? मूड चांगला असेल कुणी दुसऱ्याचा आपण घेतो की नाही ओढव, आणि घराच्या सगळ्याच लोकांना फरक इफेक्ट होतो की नाही याचा, बरोबर की नाही? तर राग खूप महत्वाचा आहे. रागावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आता मला सांगा तुम्ही, एक सर्वे केला तर असं म्हणतात की ना, जेलमध्ये जितके कैदी असतात ना, प्रिझनर्स, त्यातले 50% कैदी असतात ना, ते सराईत गुन्हेगार नसतात. ते सगळे कशामुळे असतात? तर एका चुकीच्या म्हणजे एक मोमेंटमुळे, त्या मोमेंटला त्यांनी रागावरचं कंट्रोल त्यांचं गेलं आणि एक चुकीचं पाऊल उचललं, त्यांचा हात उचलला काही हातात असेल, आणि त्याच्यामुळे ते लोक जन्मठेपेची शिक्षा भोगतात. आणि त्या एका क्षणामुळे पूर्ण आयुष्य त्यांचं त्या जेलमध्ये जातं आणि पूर्ण फॅमिली सफर करते. ओके. आलं लक्षात? तर रागावर कंट्रोल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हं. त्याचे परिणाम खूप गंभीर असतात. तर खूप इम्पॉर्टंट आहे. बिलकुल या गोष्टीला हलक्यात घ्यायचं नाही. हं. मी तुम्हाला थोडीशी टेक्निक सांगतो, तुम्हाला कसं वर्क करायचं याच्यावर. बघा, कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो आणि शब्द काय असतात? कठोर असतात, आणि भावना काय असतात? क्षणभंगूर असतात. आणि त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्याच्या मनावर खोलवर होतो. नाते तुटतात, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. ओके. तर राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. आणि अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनशांतीवर परिणाम करू शकतो. तर रेकी आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि शांतता निवडायला शिकवते. आता बरेचसे कुटुंब असे असतील, तुमच्यामध्ये बराच तुमच्या फॅमिलीमध्येच असेल, खूप वर्षापासून बोलणं नसेल, पण तुमच्यातल्या घरातला एकच मेंबर किंवा त्यांच्या फॅमिलीतला एकच मेंबर काहीतरी बोलून गेला आणि त्याच्यामुळे कुटुंबाचे वाद चालू आहेत. असं होतं की नाही एका व्यक्तीमुळे? कारण ते शब्द खूपच तो राग असतो ना, आपल्याकडे बोलतात ना की रागात काय, एखादा निर्णय घ्यायचा नाही आणि खूप आनंदामध्ये कुणाला प्रॉमिस करायचं नाही, नंतर महागात पडतं.
आलं लक्षात? तर रागात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगतो, तेवढी फॉलो करायची. ओके, काही जास्त अवघड नसतं, रोज एक एक दिवस घ्यायचा. ओके, चल बघा काय करायचं. बघा, तुमचा राग ओळखायचा आहे, पण त्याला दाबायचं नाही. हा, तर काय करायचं, तुमच्या रागाला तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू द्यायचं नाही. तर कसं करायचं बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला राग वाढत असेल तर थोडंसं पॉज घ्यायचा. हा, आणि स्वतःला म्हणायचं मी शांत आहे, संतुलित आहे. आणि काय करायचं माहितीये का, आता बघा तुमचा मूड लाग चांगला आहे, कोणी व्यक्ती भांडायला येते, ऍटलिस्ट तुम्हाला कळेल तरी आता भांडण्याची परिस्थिती येणार आहे. तुम्ही शांत बसले आणि कोणी भांडायला येते, पण तो त्याच्या मर्जीने भांडायला येतोय ना, त्याचा भांडायचा मूड आहे, तुमचा आहे का नाही. आणि कुणाला भांडणं लागतात, तुम्ही सगळे ते आध्यात्मिक लोक आहेत. अशा वेळेस कोणी भांडायला आलं तर काय बोलायचं, मला फक्त 5 मिनिट दे, आपण 5 मिनिटानंतर ह्या विषयावर बोलू. आणि तेवढं 5 मिनिटाचा जो छोटा पॉज असतो ना, त्या 5 मिनिटात त्या व्यक्तीचा रागाची पातळी 100 वरून 70 वर आलेली असते. तुम्ही अजून 5 मिनिटं बोलले ना, अजून 5 मिनिटं दे मग आपण बोलू, त्याचा राग अजून थोडा खाली आलेला असतो. हा, कुणाला भांडणं पाहिजे, कुणाला काय पाहिजे, तर छोटे छोटे पॉज घ्यायचे. तुम्ही लगेच त्याच्या ऍक्शनला रिॲक्शन दिलं, नुकसान आपलंच. ऍग्री? आलं लक्षात? तर तू त्याचा मूड आहे ना भांडायचा, तुमचा थोडी आहे. मी काल सांगितलं, आपण आपल्या मर्जीचे मालक आहे. जी पण असेल तुमच्या मर्जीने जगायचं. ओके, मी कालच सांगितलं. दुसऱ्याला तुमच्यावर हावी होऊ द्यायचं नाही. ओके, सरळ बोलायचं, बाबा तुझा भांडायचा मूड आहे, माझा थोडी आहे. मी 10 मिनिटानंतर भांडते, 10 मिनिटानंतर भांडतो. तोपर्यंत सिच्युएशन ऑलरेडी खूप हे गेलेले म्हणजे हीट ऑफ द मोमेंट ज्याला बोलतात ना, ती निघून जाते. त्या वेळेची हीट असते, ती निघून जाते. हा, आता सेकंड आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आता मला सांगा, आता हा चिंता आणि चिता ह्या दोन शब्दामध्ये किती फरक आहे मला सांगा बरं. काय फरक आहे चिंता आणि चितामध्ये? एक टिंब ना, अनुस्वार ना वरचा. चिंता काय करते, आपल्या चिता काय करते, मेल्यानंतर जाळून टाकते की नाही. आणि चिंता काय करते, जिवंतपणी जाळते. लिटरली त्या चिंतेपायी कॅन्सर सारखे आजार का होतात मला सांगा तुम्ही. कॅन्सर आहे, बीपी आहे, होतात की नाही. अंडरस्टँड? काही मी चुकीचं बोलतोय का सांगा बरं, गणेश सर कसं वाटतं तुम्हाला? चिंता काय करते, आपल्याला वेगवेगळे आजार देते की नाही कुठे. आणि आज ते जितके लोकांचं साचलेलं आहे ना सगळं, आज आपल्याला नंतर मेडिटेशन मध्ये बाहेर काढायचंय. ओके, तर चिंता आणि चितामध्ये एवढाच फरक आहे. चिता मेल्यानंतर जाळते, चिंता मरूपर्यंत जाळते, रोज रोज थोडं थोडं करून. ते चिंता सोडून द्या. बघा, चिंता कधी नसते आपल्याला. शाळेत असताना दहावीला पण चिंता होती रिझल्टची. नंतर कॉलेज झाल्यानंतर नोकरीची चिंता होती, कुठे लागेल. मग लग्नाची चिंता होती. सगळीच चिंता असते. पण बघा, आज त्या लहानपणापासून इथपर्यंत आले की नाही, परमेश्वराने साथ दिली की नाही. चिंता तर असतेच, पण बोलायचं की करणारा तो तुम्ही जेव्हा सरेंडर करतात, माझ्या युट्यूब चॅनलवर सरेंडरचं एक मेडिटेशन येते, तुम्ही ऐका. तर परमेश्वर आहे, तुम्ही फक्त समर्पण भावनेने सगळी परिस्थिती त्याला देऊन टाकायची आणि चिंता नाही करायची. जेव्हा तुम्ही चिंता नाही करत, तुमचा मूड चांगला असतो, युनिवर्स तुम्हाला परत भरभरून देत असतो. ओके, चला. तिसरा प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी काही नाही का, आज काय करायचं आहे बघा, फक्त आजसाठी मी ग्रेटफुल राहील. ग्रेटफुल, कृतज्ञ. आता हा शब्द काय बघा, म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, काही मिळवायचं असेल ना तुम्हाला, ग्रॅटिट्यूड, छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे. आता तुम्ही बोलणार आज कशासाठी थँक्यू बोलू. आता सगळ्यात मोठं उदाहरण देऊ का, आज थँक्यू का बोलायचंय परमेश्वराला. बघा, काल 15 डिसेंबर 2025 होता. काल ह्या पृथ्वीवरून किती लोक चालले गेले वरती? लाखो लोक गेले असतील की नाही पृथ्वीवरून. तुम्ही श्वास घेतायत आज. तुम्हाला जर आज जरी यमराज आले तरी तुम्ही बोलाल एक दिवस वाढवून दे, एक दिवस, बरोबर की नाही. कुणाला मृत्यू प्यार आहे, जीवन सगळ्यांना लागतं. ओके, तर तुम्ही श्वास घेतायत त्याच्यासाठी थँक्यू. सेकंड, आज बघा, तुम्ही जेव्हा झोपेतून उठले, तुमच्या बरोबर तुमचे फॅमिली मेंबर सुद्धा तुमच्या बरोबरच उठले, म्हणजे घरातच होते. काहींचे फॅमिली मेंबर्स नाही आहेत, काहींचे ICU मध्ये आहेत, काहींचे हॉस्पिटलमध्ये आहेत, कुणाचे फॅमिली मेंबर्स जेलमध्ये आहेत. ओके, खूप कठीण परिस्थितीत आहे. आलं लक्षात? तर आज सगळे
हेल्दी आहेत सगळे, माझ्याबरोबर सगळे घरातच आहेत त्यासाठी थँक्यू. छोटे छोटे किती कारण आहेत ग्रेटफुल राहण्यासाठी, त्याला सीमाच नाहीये. आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू बोलले तर जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला अजून भरभरून देतो. ओके. आता मी तुम्हाला साधं सांगतो, थँक्यू कशाला बोललं पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांना आर्थिक लेवलच्या समस्या असतात नाही का, पैसा नाही, हे नाही, ते नाही. पण आपल्याकडे जे नाहीये त्याच्यापेक्षा काय आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आता बघा, एखाद्याला वाटेल मी खूप गरीब आहे, तर पण एक एक्झाम्पल घेऊ आपण किती श्रीमंत आहे. चला आपण एक कुणाचं तरी एक्झाम्पल घेऊया. चला आता खूप गणेश सर खूप केअरफुली ऐकतायत. गणेश सर जर अनम्यूट करा बरं, थोडंसं आपण प्रश्न विचारतो मी. आपण किती श्रीमंत आहे दाखवतो मी तुम्हाला. हा चला, ओके सर, थँक्यू. कुठून आहे सर तुम्ही? पुणे. चला, तुम्ही पण पुण्याचेच आहेत का? पुन्हा यावेळेस खूप लीडवर आहे हा. बघा सर, आता तुमच्याकडे 10 करोड तर नसतील बरोबर, आहेत का अकाउंटला? असतील तर चांगली गोष्ट आहे हा. आता मला सांगा तुम्ही, जर तुम्हाला कोणी बोललं की मी तुला 5 लाख रुपये देतो, तुझा एक डोळा दे, देणार का? Oops, battery low. देणार? 5 लाखात एक डोळा? चला, तुम्हाला कोणी सांगितलं चला 15 लाख देतो, दोन्ही डोळे द्या, देणार? काय वाटतं तुम्हाला? हम्म, बोला सर, ऐकू येतंय? एक मिनिट. आवाज Oops, ऐकू येत नाही. battery low. हम्म, चला सरांना आता ऐकू येतोय आवाज? चला सर, नाही आता ऐकू येतोय? नाही, हा, ठीक आहे. बोला. हा, आता सांगा, मी तुम्हाला बोललो की 15 लाख रुपये देतो, तुमचे दोन्ही डोळे द्या, देणार का? नाही. 50 लाख रुपये देतो, नाही. 1 करोड देतो. बघा, नाही. आलं लक्षात तुम्हाला किती आपण असं Oops, एक एक शरीराची, battery low. असं आपण एक एक शरीराचं जर करत गेलो, सगळ्यांनी लक्षात घ्या हा, एक एक अवयवाकडे बघत गेलो आपण, किती पैसे आले. आता बघा तुमच्या घरात समजा मुलं ऐकत नसतील, मुलांच्या समस्या आहे. सगळ्या आई लोकांना कंप्लेंट असते, मुलं मोबाईल बघतात, त्रास देतात, अभ्यास करत नाही. पण बघा, आता ज्या लोकांना मुलं नाहीत त्यांना जाऊन विचारा मुलं नसल्याचं दुःख काय असतं. आता बघा, एक खूप प्रॉब्लेम असतात लोकांकडे, आपल्याकडे Oops, देवाने खूप काही battery दिले. low. दे ना. Adios, amigo. Powering off. चला, ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला ग्रेटफुल कशासाठी राहायचंय? छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला लाईफमध्ये ग्रेटफुल राहायचंय. आलं लक्षात? चला, याच्या पुढचा प्रिन्सिपल इथपर्यंत समजलं. आता आपण याच्या पुढचा प्रिन्सिपल बघूया. ओके. छोट्या छोट्या गोष्टीसाठी जितकं थँक्यू बोलणार, युनिवर्स तुम्हाला तेवढं भरभरून देईल. ओके. चौथा आहे, फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. म्हणजे तुमचं कुठलंही काम असेल, तुम्ही बँकेत मॅनेजर असाल, किंवा एखाद्या बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, किंवा एक हाऊसवाईफ असाल, तुम्हाला तुमचं जेही काम असेल ते पूर्ण प्रामाणिकपणे करायचं आहे. ओके. तर पुढे तुम्ही जेव्हा हिलर बनणार, कुणी तुमच्याकडे हिलिंगला येईल, तर खूप प्रामाणिकपणे काम करायला लागतं. रेकीमध्ये थोडंसं पण नेग्लेक्ट चालत नाही. ओके. सर्व काम खूप मनापासून करायचं असतं जीवनामध्ये, प्रत्येक ठिकाणी. कारण बघा, आज तुम्ही जॉब करतायत म्हणजे अजून एक तुम्हाला थँक्यू बोलायचं अजून एक कारण सांगतो हा, ग्रेटफुल का राहिलं पाहिजे. आता बघा, आता एक लक्षात घ्या, आपण सर्व ना दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतो. म्हणजे कसं बघा, आता तुम्ही एखाद्या बँकेत मॅनेजर आहे, तर तुम्ही कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात? एका क्लर्कच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात. तो पण स्वप्न बघतो तुमच्यासारखं मॅनेजर व्हायचं. तर तुम्ही एका क्लर्कचं जॉब करत असाल तर तुम्ही कुणाचं स्वप्न बघतात? एका तिथे साफसफाई कर्मचाऱ्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात. त्याच्याही मनात असेल कुठेतरी मी असं बनायला पाहिजे, बरोबर की नाही? आपण सगळेजण कुणी ना कुणी एखाद्याच्या स्वप्नातलं आयुष्य जगत असतो. तुम्ही तुमचं स्वतःच्या घरात राहत असाल, तुम्ही कुणाचं स्वप्नातलं आयुष्य जगतात? जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात. तुमचं भाड्याचं घर असेल तर तुम्ही फुटपाथवर राहणारे लोक आहेत त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात, बरोबर की नाही? ग्रेटफुल राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जेही काम तुम्ही कराल, परमेश्वराने जी संधी दिली आहे, बरेचसे लोक बेरोजगार आहे, काम शोधून सापडत नाही, तर दिलं आहे जे काही आहे इमानदारीने करा.
इमानदारीने केलं तर लॉ ऑफ कर्म असतो, युनिव्हर्स तुम्हाला खूप छान छान, म्हणजे आपण ते कर्म वगैरे बोलतो, आपण निगेटिव्हच बोलतो की वाईट कामाचं असं वाईटच होईल, पण असं कोणी बोलत नाही, मी चांगलं केलं तर चांगलंच होईल हं. तर आपण पॉझिटिव्हली विचार करायचा आहे, जेही काम आहे ते आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे करायचं आहे. चला, आणि शेवटचं आहे, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. आता हे काय आहे? आता हा शब्द आपल्याकडेच आहे, मराठी भाषेतच आहे, भूतदया बोलतात, शाळेत शिकवलं होतं. प्रत्येक सजीव प्राणी कोणीही असेल, तो रस्त्यावरचा एखादा ॲनिमलही असेल किंवा व्यक्ती असेल, तर रोज एकावर दया. म्हणजे आता कशी दाखवू शकतात तुम्ही? तुम्ही आता ट्रेनच्या तिकीटच्या लाईनमध्ये उभे आहेत आणि कोणाला खूप घाई आहे, तर तुम्ही त्याला एक चान्स देऊ शकतात, बाबा तू कर, तू घाईत आहे. छोटे छोटे स्टेप घ्यायच्या, छोटे छोटे एक एक. रोज बघा तुम्ही, रोज एका माणसावर जर दया दाखवली ना, तर तुमचे ते कार्मिक पॅटर्न्स इतके छान इम्प्रूव्ह होतात ना, आणि तुम्हाला सवय लागते. आणि जेव्हा इतकी छान छान गोष्टींची सवय लागते, म्हणजे मनातून तर खूप वाटतं याला मदत करायची, त्याला करायची, पण आपण प्रॅक्टिकली करत नाही हा. तर असे छोटे छोटे प्रॅक्टिकल आपण लाईफमध्ये केले ना, तो लॉ ऑफ कर्मा तुम्हाला खूप पटीने तुम्हाला रिटर्न करतो लाईफमध्ये. ओके, तर छोटी छोटी हेल्प सगळ्यांची तुम्हाला करत जायची, बस एवढे. रेकीमध्ये एवढे सोपे प्रिन्सिपल आहे, काहीच अवघड नाही. ओके, तर आय होप की तुम्ही पुढे जाऊन असं फॉलो करणार. ओके, पुढच्या लेवलला आले तर करूनच घ्यायला लागणार. ओके, करायचं. आता बघा, हेच खूप इम्पॉर्टंट आहे, रेकीचे लेवल्स. किती लेवल्स असतात? आता बघा, नीट ऐकून घ्या. काही लोक आहेत ना माझ्याकडे ना, इथे असे पण काही लोक असतील जे दुसरीकडून रेकी शिकून आलेले आहेत. अशा खूप केसेस येतात. सर, आमच्याकडून ग्रँड मास्टर करून घेतलं, मग त्याच्यानंतर अजून एक लेवल असतं, हे असतं, ते असतं, आणि काही फायदा होत नाही, परत मग कोर्स करायला माझ्याकडे येतात. तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कोणी दुसरीकडे असेल त्यांच्यासाठी, हां, जे लोकांनी दुसरीकडून शिकून आले असतील, काही रेकीच्या लेवल झाल्या असतील, त्यांच्यासाठी सांगतो. रेकीमध्ये 3च लेवल असतात, 4 लेवल असतात महत्वाच्या. ओके, जी तुम्ही शिकत आहे ती आहे रेकी लेवल 1. रेकी लेवल 1 याला बोलतात, तुम्ही एंट्री बेस असतं, प्रवेशस्तरी असतात, जिथे तुम्ही रेकीचा इतिहास शिकतात, स्वतःला रेकी कसं द्यायचं, इतरांना हाताने रेकी कसं द्यायचं, स्पर्शने. ओके, तर तुम्हाला ही रेकी ऊर्जा आयुष्यभरासाठी अट्युनमेंट करून दिली जाते. या स्तरात तुम्हाला स्वतःचे उपचार कसे करायचे, इतरांचे कसे करायचे, हे शिकवलं जातं, आणि आपल्या शरीरातील सर्व चक्रांविषयी, ओराविषयी माहिती दिली जाते. आणि तुम्ही रेकीच्या 10% ऊर्जेने, क्षमतेने, 10% क्षमतेने कुणाचेही उपचार करू शकतात, हात ठेवून. रेकी लेवल 2 काय असतं बघा, याच्या पुढचं असतं रेकी लेवल 2. या स्तराला काय बोलतात? या स्तरात तुम्हाला सिम्बॉल्स अटेंड करून दिले जातात. सध्या तुम्हाला, जेव्हा तुमचा उद्या शक्तिपात होईल, कुठलाही तुम्हाला सिम्बॉल अटेंड करून दिला जाणार नाही, ते पुढच्या लेवलला असतं. पण तुमचा हाताने तुम्ही कुणाला रेकी देऊ शकता. तर या स्तरात तुम्हाला सिम्बॉल कशी वापरायची, लेवल 2 मध्ये सिम्बॉल कशी वापरायची, डिस्टन्स रेकी कशी करायची, म्हणजे व्यक्ती समोर नाही बसला, कुठे परदेशात असेल, दुसऱ्या शहरात असेल, तरी एका ठिकाणी बसून तुम्ही तुमची रेकी ऊर्जा त्याला पोचवू शकतात. जसं मी उद्या इथे बसेल आणि शक्तिपात तुम्ही तुमच्या घरी आहे, तरी पण मी तुम्हाला शक्तिपात देऊ शकतो. तर तसं तुम्हाला डिस्टन्स हिलिंग सेकंड लेवलला करता येते. आणि रेकीचे तुमचे 40% म्हणजे 50% ऊर्जा तुमची ऍक्टिवेट होते, तुम्ही कुणाची हिलिंग करू शकता. याच्यात तिसरी लेवल असते, तिसरी लेवल याला बोलतात लेवल 3. याच्यामध्ये तुम्हाला लेवल 2 मध्ये तुम्हाला 3 सिम्बॉल आठवण करून दिले जातात, चोकुरे, सहेकी आणि हंशजेशने. पण मास्टर लेवलमध्ये एक मास्टर सिम्बॉल असतो लेवल 3 मध्ये, त्यालाच मास्टर लेवल बोलतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायक्युमो नावाचा सिम्बॉल अटेंड करून दिला जातो, आणि तो वापरल्यानंतर तुम्ही रेकीच्या 100% क्षमतेने, ऊर्जेने कुणाचेही उपचार करू शकतात. आणि याच्यानंतर चौथा शेवटचा स्तर असतो, तो म्हणजे रेकी ग्रँड मास्टर. जसा मी रेकी ग्रँड मास्टर आहे, तर ते लोक काय करतात, ग्रँड मास्टर कुणालाही शक्तिपात अटुनमेंट देऊ शकतो. तर एक लेवल 3 मास्टर लेवल आणि ग्रँड मास्टर मध्ये एवढाच फरक असतो की तो कुणालाही शक्तिपात देऊ शकतो, मास्टर हिलर देऊ शकत नाही, पण ते रेकीच्या 100% ऊर्जेने कुणाचेही उपचार करू शकतात. ओके, तर मार्केटमध्ये बरेचसे असे कोचेस असतात, 4A 4B काही पण शिकवतात, आणि वेगवेगळे काही वेगळे सिम्बॉल देतात. रेकीमध्ये ऍक्च्युली 4च सिम्बॉल आहेत मेन, बाकी मग वेगवेगळ्या सिम्बॉलच्या नावाने मग एक्स्ट्रा फी घेऊन तुमचं. बऱ्याचशा लोकांचं असं झालंय, माझ्याकडे केसेस येतात म्हणून एक्सप्लेन केलं. रेकीमध्ये एवढंच लेवल आहे. बाकी काही डाऊट असेल जुन्या स्टुडंटला, कुठून शिकून आले, त्यांनी मला कॉल केला तर मी सांगेल. तर बघा, हे
रेकीमध्ये हे 4च सिम्बॉल असतात. चोकुरे आहे, हे वेगवेगळे सिम्बॉल आहे. पुढच्या लेवलला शिकवलं जातं. याच्या डिटेलमध्ये सांगू शकत नाही कारण तुम्हाला काही समजणार नाही. ओके. आता अटेनमेंट म्हणजे काय? उद्या तुमचा सकाळी पहाटे 6 वाजता शक्तिपात असणार आहे. लिंक तुम्हाला संध्याकाळी भेटून जाईल. आता शक्तिपात काय आहे, का घ्यायचा आहे, अगोदर माहिती तर असलं पाहिजे. अदरवाईज मग तुम्हाला समजणार नाही. तुम्ही तिथे फक्त येऊन बसणार सकाळी, ते एवढं वर्क करत नाही. ओके. तर बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. आपण बॉर्न हिलर असतो, पण आपण खूप शक्तिशाली आहे, पण कालांतराने आपल्या शक्ती कमी कमी होत जातात. उद्या मी तुम्हाला चक्रामध्ये सांगेल. परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी ग्रँडमास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. ओके. तर तुम्हाला रेकी ग्रँडमास्टर एक हिलिंग, एक विशिष्ट ऊर्जा हस्तांतरित करतात. अटेनमेंट दरम्यान विद्यार्थ्यांची ऊर्जा केंद्रे उघडली जातात आणि तो रेकीच्या उच्चतर कंपनाशी जोडला जातो. तर तुमच्या वरचे जे चक्र असतात, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, याच्यावर वर्क केलं जातं. तिथे तुम्हाला रेकीचं अटेनमेंट करून दिलं जातं. तर अटेनमेंट म्हणजे शक्तिपात ही एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रेकी मास्टर विद्यार्थ्यांच्या ऊर्जा प्रणालीमध्ये म्हणजे चक्राजमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो आणि हाताच्या विशिष्ट मुद्रा, हँड पोझिशन आणि मंत्राच्या साहाय्याने ऊर्जा वाहते. विद्यार्थ्याच्या थर्ड आय, तिसऱ्या डोळ्याला आणि क्राऊन चक्राला ऊर्जा दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी रेकी ऊर्जेशी कायमस्वरूपी जोडला जातो. ओके. तर शक्तिपातानंतर काय होतं, रेकी ऊर्जा तुमच्या लाईफमध्ये कायमस्वरूपी सक्रिय होते. शरीरातील चक्र बॅलन्स होतात. उद्या शिकणार आहे आपण चक्र एवढ्या डिटेलमध्ये. तुमची उपचार क्षमता वाढते, तुम्ही कुणाला हिलिंग करू शकतात आणि आत्मिक उन्नती होते, म्हणजे स्पिरिच्युअल लेवलवर खूप चांगली प्रोग्रेस होते. कारण ते थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र आपले आध्यात्मिकचे असतात. मी सांगेल उद्या कसं वर्क करतो. ओके. तर स्ट्रेस, चिंता, नकारात्मकता हळूहळू दूर व्हायला लागते. तर अटेनमेंट ही रेकीच्या मार्गावर प्रवेश करण्यासाठी एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. रेकी मास्टर्सद्वारे दिलेले अटेनमेंट म्हणजे एक दैवी ऊर्जा जागृतीचे द्वार आहे. आता हे तर मी तुम्हाला असं टेक्निकल सांगितलं. साध्या भाषेत सांगतो शक्तिपात म्हणजे काय असतं. आता बघा, शक्तिपात म्हणजे दीक्षा, अटुनमेंट म्हणजे आपल्या, मी तुम्हाला काही जुन्या यांचे उदाहरण देतो. आता शक्तिपात हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. एक तर गुरु शिष्य परंपरेद्वारे, एखादा गुरु शिष्याला मंत्राद्वारे अट्यून करतो. अट्यून म्हणजे काय, ऑलरेडी तुमच्यामध्ये हिलिंग ॲबिलिटी असते, पण जसं एखादा नळातलं पाणी चोकअप झालंय, पाईप चोकअप झालाय पाण्याचा, तर त्यातला कचरा काढायचा. तसंच रेकीने तुम्हाला ग्रँड मास्टर हिलिंग देऊन ते चोकअप काढतात आणि तुम्ही नॅचरल हिलर परत बनतात. ओके. तर कसं असतं बघा, एक शक्तिपात असतो गुरु शिष्य परंपरेने दिला जातो. काही शक्तिपात सेल्फ रिअलायझेशनने होतात. त्याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. कसं असतं बघा, आता तुम्हाला मी उदाहरण द्यायचं झालं तर भगवान महावीर असतील, भगवान बुद्ध असतील, कोणी संत महापुरुष असतील, साईबाबा असतील, कोणी असेल, हे लोकांनी ध्यानाला बसून स्वतः त्यांना सेल्फ रिअलायझेशन झालं. जसं डॉक्टर मिका उसू आहे, त्यांना सेल्फ रिअलायझेशनने त्यांचं अटुनमेंट झालं, त्या परमेश्वराची ते जोडल्या गेले, इनलाइटनमेंट झालं, आत्मसाक्षात्कार झाला. ओके. आता आपल्याला जमणार आहे का पर्वतावर जाऊन बसायला? नाही जमणार ना. तिथे गुरु सगळ्यांनाच नाही जमत ना. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या दीक्षा असतात, तर तिथे नाही जमत. मग तिथे काय करतात, गुरु शिष्याला दीक्षा देतात. ओके. कारण सर्वांना जाणं जमणार आहे का, सांसारिक जीवन सोडून नाही, तेव्हा गुरुचा रोल कामी येत असतो. ओके. जुन्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर येशू ख्रिस्त इतके मोठे होते, तर तरीही त्यांना त्यांचा जो चुलत भाऊ होता त्यांच्याकडून त्यांनी शक्तिपात घेतला. अजून सांगायचं उदाहरण झालं तर आता स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊया. त्यांचं ऐकू खूप छान होतं, आपल्याला माहिती आहे, आणि त्यांनाही सगळं सायन्सवरच बिलीव्ह होत आहे, आध्यात्मिकतेकडे सुरुवातीला नव्हते. पण जेव्हा त्यांचे ते गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांनी काय केलं, फक्त त्यांच्या छातीवर पाय ठेवला आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. तर कुठल्याही पद्धतीने होऊ शकतो. ओके. शक्तिपात हा कुठल्याही पद्धतीने होऊ शकतो. जर काही साधक तर रेकीमध्ये असे असतात, ते स्वतः शक्तिपात घेतात, असे सगळं त्याचे पण प्रोसेस असतात, पण ते खूप अवघड आहे. ओके. ते करणं म्हणजे साधी गोष्ट नसते, त्याच्यासाठी गुरुचा रोल येतो. तर शक्तिपात म्हणजे तुमच्या ऊर्जा केंद्रावर काम केलं जातं आणि तुमच्यात हिलिंग ॲबिलिटी वाढून दिली जाते. ओके. आलं लक्षात? तर तुम्हाला उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात असेल, संध्याकाळी लिंक येईल. आणि लक्षात घ्या,
शक्तिपाताला उद्या जर बसत असले तुम्हाला यायचं असेल तर नावाने जॉईन करायचं आहे, खूप गरजेचं आहे. ओके, तर ओप्पो विवो असं काही नाव टाकू नका. ओके, तर उद्या सकाळी आपल्या नावाने जॉईन करायचं आहे सकाळी 6 वाजता. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे. ओके, आलं लक्षात? उद्या मग तुम्ही काय करणार आहे बघा, उद्या शक्तिपातानंतरून मी तुम्हाला तुमचं ऍक्टिव्हेशन करून देईल क्लासमध्येच. सकाळी 6 वाजता 10 मिनिटासाठी जायचं आहे. रेग्युलर आपला 10 वाजता क्लास होईल. मग मी तुमचं ऍक्टिव्हेशन करून देईल. रिकीला कॉल कसं करायचं शिकवेल. रिकी हातावर काय बोलल्याने ते मंत्र वगैरे नसतात, बाकी खूप सोपं असतं. आणि मग तुम्ही उद्या 1 ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. तुम्ही तुमच्या हाताने पाण्याची चव बदलायचं उद्या शिकणार आहे. आणि एकदा रिकीचं अटेनमेंट झालं मग मी तुम्हाला पेंडुलम पण चार्ज करायचा शिकवेल. मग आपण गुरुवारी परवाच्या दिवशी आपण पेंडुलमने तुम्ही घरातली सगळी ऊर्जा देखील कशी चेक करायची, पेंडुलम कसं बनवायचं सर्व शिकवेल. ओके, तर हा रेकीचा इतिहास आहे, रेकी असे. तर रेकी बद्दल कुणाला आता काही डाऊट आहे का? कारण आता बघा एवढी सुंदर ऊर्जा आहे, तुमच्या चक्रावर ओरावर काम करायचं आहे, शक्तिपात करून द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आतले ब्लॉकेजेस काढायचे. खूप दिवसापासून काही साचलं आहे, काही लोक मनामध्ये बसले आहेत, खूप त्रास देतात, खूप त्रास होतो त्यांचा. तुम्ही बोलले ना नातेसंबंध खूप खराब आहे सगळ्यांबरोबर, काल सांगितलं ना, तर आज आपल्याला त्याच्यावर वर्क करायचं आहे. तुमचं एक सुंदर पास्ट लाईफ मेडिटेशन मी घेणार आहे आता 10 मिनिटासाठी. ओके, 10 मिनिटासाठी तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी जॉईन करायचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे आणि हेडफोन घालून बसा. कोणाला सांगा 10 मिनिटं आम्हाला डिस्टर्ब करू नका. ओके, बाकी जोपर्यंत लोक तयारी करतायत, हेडफोन घालून येत आहेत, पाणी वगैरे पिऊन या, एक 10 मिनिटाचं मेडिटेशन घेऊन. तोपर्यंत कुणाला काही क्वेश्चन आन्सर असतील तर तुम्ही विचारू शकतात. ओके, चला. तर रेकी बद्दल काही कुणाला डाऊट आहे? कारण बरेचसे स्टुडंटला खूप डाऊट असतो, कुठून दुसरीकडून केलेलं असतं. 4A 4B खूप कन्फ्यूज होतात. तर आधीच सांगतो 3च लेवल असतात, 4 लेवल असतात. ओके, चला ठीक आहे. चला, आले का? चला, हेडफोन घालून बसा. आता ज्याला शक्य नसेल त्यांनी नंतर रेकॉर्डिंग ऐकली तरी चालेल, पण ज्याला आत्ता शक्य आहे प्लीज लाईव्ह तुम्ही मेडिटेशन अटेंड करा, खूप सुंदर रिझल्ट येतो. ओके, चला. 1 मिनिट, हा मला 1 मिनिट द्या. तोपर्यंत मी पण पाणी पिऊन येतो, 1 मिनिट थांबा. चला, आता आपण सुरुवात करणार आहे. बसून घ्या, शक्य असेल तर हेडफोन लावून घ्या. माझा व्हिडिओ बंद असेल कारण मी इथून रेकीची हिलिंग देत असतो तुम्हाला. तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि मी तुमचं मेडिटेशन घेणार. ओके, चला ताट बसून घ्या. शक्य असेल तर ताट बसायचं आहे, पाठीचा कणा ताट. डोळे हलके बंद करा. आजच्या या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट मध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी हे काही लोक जबाबदार आहेत. आणि
त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. आणि दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि लहानपणापासून या जीवन प्रवासात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला आपण कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी खूप जास्त दुःखाचा बाण मनामध्ये आहे. आणि त्या दुःखामुळे आपण सफर होतो आहे. प्रयत्न करूनही आपण त्या दुःखामधून बाहेर येऊ शकत नाही. तर आज आपण आपल्याला अलाव करणार आहे त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. आणि आज लहानपणापासून घडलेल्या फक्त चांगल्या गोष्टी आपण आठवणार आहे आणि त्या चांगल्या गोष्टींना आपल्या मनाच्या गाभाऱ्यात बंद करणार आहे. या ध्यान साधनेतून बरेचसे व्हायब्रेशन्स शरीरावर तयार होतील. पण आज खाली होऊन जायचे आहे. जेवढे अलाव कराल स्वतःला एवढाच सुंदर रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ आणि संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे.
आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत काही सफरिंग, काही निगेटिव्हिटी सहन केली आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहे आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी याला स्टोअर करणार आहे. आता चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि गेल्या 24 तासात शब्दाने, कृतीने जर तुम्ही कोणाला दुखावलं असेल तर त्याची गमन माफी माग. कारण we all are connected to the universe. आणि तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून जाते. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी घडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला
माफ करून टाका. अलाव युअरसेल्फ. परवानगी द्या स्वतःला. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. बट allow yourself. आणि गेल्या 1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील तर त्याची मनोमन माफी मागा. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षण जगलो आहे. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस. खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना मला त्रास होईल, वेदना वाटतील, नाही करू शकत या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर,
मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर पण त्याला माफ करायचे. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल किंवा या 1 वर्षामध्ये एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल तर त्याची माफी माग. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. दहा वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमधल्या सर्व घटना ह्या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. आणि तुमच्या जीवनात विविध दुःखांच्या छटा असतात. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे तुम्ही दुःखी होत असाल. आज दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. आणि हे सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त माफ करा. आणि ह्या 10 वर्षात
काही व्यक्तींना तुम्ही दुखावलं असेल, त्या व्यक्तींची मनोमन माफी मागा. आता अगदी तुमचे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली, अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहील. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. खूप कठीण आहे माफ करणं. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा. आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या
आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा ते छोटस बाळ हातात घेतलं आणि मला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली. सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याची एक कोरी पाटी ईश्वराने तुमच्या हातात दिली. आणि आज ईश्वराने ती कोरी पाटी परत तुमच्या हातात दिलेली आहे. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी. आणि या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, कारण त्यावर तुम्ही आता नव्या जन्माचे स्वप्न लिहिणार आहे, नवीन पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा. कारण स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे, परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न. स्माइल स्माइल. आपल्या चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि या स्माइल ऊर्जेने आता तुम्ही त्याच्याही ओरामध्ये प्रवेश कराल. ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर देखील तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे आणि तुम्ही एक स्माइल क्रिएटर बनणार आहे. स्माइल स्माइल स्माइल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी आपण या पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि आजपासून आता आपण आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. जेव्हा तुम्ही तयार असाल, दोन्ही हात रब करून हळूवार डोळे उघडायचे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.
चला दोन्ही हात वर करा. चला चला कसं वाटलं? ठीक. तर आज कमी लोक आहे ना, अनम्यूट करून देतोय मी तुम्हाला, संध्याकाळी नाही जमत. ओके चला ठीक आहे. काय वाटतं, जमलं कुणाला माफ करणं? खूप त्रास होतो, खूप अनुभव असतात, खूप स्टुडंट सांगतात इतके व्यक्तीने त्रास दिलेला असतो ना, कॅन्सर पर्यंत गोष्ट येऊन जाते. ओके, पण नाही माफ केलं तर ते आपल्या अनारोग्याचं कारणच बनतं आणि जीवनात विविध आजार आपल्याकडलं येतच असतात. ओके, हा सुनीता मॅम बोला, काय बोलायचंय का? सर थँक्यू. खूप छान घेतलं तुम्ही. आणि आधीपासूनचं जे काही होतं मनामध्ये, म्हणजे जे फार कठीण होत होतं करण्यासाठी, ते तुम्ही फार सोप्या रीतीने करून घेतलं. त्याबद्दल खूप थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. आता बघा हे कशासाठी घेतलं आहे. उद्या तुमचं मी तुम्हाला उद्या मी चक्र जेव्हा शिकवेल ना, ते हार्ट चक्र का महत्वाचं आहे, तर हृदय चक्रावर का काम करायचं आहे, त्याच्यासाठी मी मेडिटेशन घेतलं आहे. तर ती पहिली पायरी असते. उद्या मस्त फ्रेश माइंडने ज्याला यायचं असेल शक्तिपातासाठी, सकाळी 6 वाजता तुमच्या नावाने जॉईन करा. 10 मिनिटच लागतात, तेवढे 10 मिनिटासाठी येऊन जा. ज्याला वेळ वगैरे नसेल त्याला आपण वर्किंग लोक असतील त्यांच्यासाठी शनिवारी पण एखादं ठेवू आपण. ओके, तर नक्की करा. शक्तिपात काय होतं, काही लोक शक्तिपाताला येत नाही आणि जे लोक आले आणि ते पाण्याची चव वगैरे बदलतात, छान रिझल्ट येतात, मग बोलतात सर आमचं मिस झालं, परत घ्या. मग मला परत शनिवारपर्यंत रोज सकाळी 6ला यायला लागतं. तर असं करू नका. खूप छान अनुभव असतो. तुम्ही एकदा शक्तिपात घेतला, लाईफ टाईम तुम्हाला कामात येणार आहे. ओके, आणि त्याच्यात नुकसान काही नाहीये, तुमच्या चक्रावर काम केलं जातं, तर कुठे ना कुठे आध्यात्मिक लेवलवर, शारीरिक लेवलवर तुम्हाला मदतच होणार आहे. ओके चला, थँक्यू सो मच. मग आपण उद्या सकाळी 6 वाजता पण भेटणार आहे 10 मिनिटासाठी, पण सर ऍक्टिव्हेशन मी क्लासमध्ये घेईल. हा बोला मॅडम. सर मला एक शंका होती ऍक्च्युली. मी रेकी बद्दल ऐकलेलं. तर म्हणजे ज्या आपण गुरुंकडने रेकी घेतो, तर ते स्पर्शाने आपल्याला देतात असं म्हणतात. मग आता आपलं ऑनलाईन क्लासेस आहेत, मग ते सर तुम्ही कशी आम्हाला ती थोडक्यात दीक्षा देणार? त्याच्यासाठी एक मास्टर लेवलच्या स्टुडंटला माहिती असतं, एक हुंशा नावाचा सिम्बॉल असतो, तेच सांगितलं. लेवल 2 मध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवली जाते. तर ही अच्छा. डिस्टन्स हिलिंग वापरून सगळे कोचेस जे पण ऑनलाईन हिलिंग देतात, आता ती खूप जुनी, याला पण आता बरेच वर्ष झाले, तर तेवढीच वर्क करते, सगळ्यांना अनुभव येतात. तर तुम्ही जर ओके मास्टर ओके लेवल आले तर तुम्हाला समजेल. तो एक सिम्बॉल असतो, तो कसा काम करतो, तर त्याच्याने आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ओके, थँक्यू सर. हां थँक्यू. चालेल. ओके चला ठीक आहे. शक्य असेल तर सकाळी 6ला भेटा, अदरवाईज आपण क्लासमध्ये भेटणार आहे उद्या. पाणी वगैरे उद्या थोडंसं, उद्यापासून मॅजिकल थोडेसे रिझल्ट आपण घेत जाऊ. ओके चला, थँक्यू सो मच. उद्या आपण 6 वाजता सकाळी भेटूया आणि 10 वाजताच्या बॅचमध्ये. थँक्यू. सर त्यासाठी काही तयारी करायला लागते का आधी? काही काही तयारी नाही, फक्त येऊन बसा. ओके, लेवल 1ला काही अच्छा. टेन्शन नाहीये. मास्टर लेवलला आलं तर मग मास्टर लेवलला कसं असतं, आता ग्रुपमध्ये मास्टर लेवलला 1 बाय 1 असतं, म्हणजे त्याच्यात जास्त ऊर्जा द्यायला लागतात, सिम्बॉल असतात. लेवल 1ला काही नाही, तुम्ही येऊन फक्त बसा. खाली काही आसन असेल तर खूप छान, चांगली गोष्ट आहे, खाली आसन घेऊन बसा फक्त. ओके, बाकी अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊ शकतात. लेडीज लोकांना काही नाही, पिरियड तर वगैरे. शक्तिपात कितींदाही घेता येऊ शकतो का? हे बघा, घेतल्याने काहीच फरक पडत नाही. ओके, असं बोलतात एकदा घेतला परत घ्यायची गरज नाही असं बोलतात, पण तुम्ही घेतला त्याचं नुकसान थोडीच आहे. जर कुणाकडून आधी घेतला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, घेऊ शकतात. नाही घेतला तरी चालतं, पण तुम्हाला वाटलं की कुठेतरी आधी घेतलंय, ऊर्जा कमी झाली, घ्या, त्याला त्याच्यात नुकसान सारखं काही नाही. ओके, बिंदास घेऊ शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम. सर मी तुम्हाला एक विचारू शकते का? हा बोला मॅडम. सर काय झालं सांगू का, मी फार पूर्वी असंच हे घेतलं होतं रेकीचं, पण त्याच्यानंतर ना मला रेकी हातात आलेलं जाणवायचं, पण असं काही म्हणजे मला शारीरिक जरा त्रास होता त्यावेळेला. त्यामुळे ना माझ्याकडे एक जण आल्या आणि त्यांनी ना मी तुला डोकं चेपून देते वगैरे असं हे करत त्यांनी केलं. पण सर त्यावेळेला ना म्हणजे अशक्य असेल किंवा मी तुम्हाला असं वाटत असेल, पण त्यावेळेला मला ना एक 5 मिनिटं मला काही समजलं नाही, पण 5-7 मिनिटानंतर ना मला स्वतःला असं काहीतरी आपल्यातून जातंय, काहीतरी बाहेर असं काहीतरी होतंय असं मला जाणवत होतं. आणि मी त्यांना सांगते, अहो नका मला करू, मला मला नको, म्हणजे त्रास होतोय करून.
पण त्याच्यानंतर आजपर्यंत ना मला जे जे रेकी घेतल्यानंतर मला जे व्हायब्रेशन्स वगैरे जाणवायचे किंवा जे व्हायचं ना ते पूर्णपणे बंद झालं. म्हणजे सर हे माझी निगेटिव्हिटी नाही, का काय निगेटिव्हिटी ते नाहीये. मला ऍक्च्युली कसं असतं, जे मास्टर हिलर्स पण असतात त्यांचं पण कनेक्शन तुटतं. त्याच्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस कंटिन्यू करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्याशी कनेक्टिव्हिटी तुटली ना अशा गोष्टी होतात. आता मी तुम्हाला परत आज क्लास संपल्यानंतर आहे ना, आपले 5 दिवसानंतर 7 चक्राचं मेडिटेशन देईल, ऑडिओ मेडिटेशन देईल, रेकीचं सेल्फ क्लिन्झिंग कशी करायची, तर परत त्या ऊर्जा परत ऍक्टिव्हेट होऊन जातात. ओके, अच्छा, हां, तर तुम्हाला बरेचसे मी देणार आहेत. ओके, बरं. नवीन नवीन टेक्निक्स थँक्यू. देणार आहे. ओके, चला तर ठीक आहे. तुम्ही कसे थँक्यू. काय शिकलात रेखी, किंवा तुम्हाला कसं वाटलं म्हणजे असं ह्याच्यात यावंसं, किंवा तुमचा हे गुरु बघा, कोण आहे? माझ्या घरात आहे ना, मी आधीच सांगितलं, जे जे मी तुम्हाला सांगितले ना, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, काल प्रेझेंटी घेतली ना, ते सगळे प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये होते. ओके, जास्त करून फॅमिली इश्यूज खूप होते. आणि आणि ॲज अ लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तर मी कोच आहे, आधीपासून मला माहिती आहे. पण मला बरोबर माहिती होतं की मला आता कुठं ना कुठे स्पिरिच्युअलिटीची गरज आहे. तर मी अगोदर, कारण सगळं माणूस थकतो, सगळे प्रयत्न करतो, तेव्हाच आध्यात्मिकतेकडे येतो. तर मी 5-6 वर्षापूर्वी विपासना वगैरे करायचो, आणि तिथून ते ते एक वेगळाच अनुभव असतो. विपश्यना आहे रेकीपेक्षा वेगळं, पण खूप जबरदस्त आहे. आणि तिथून जेव्हा आपल्याला एक अंतर्ज्ञान येतं, इंट्युशन येतं, की जीवनात चांगले लोक कोण आहे, काय करायला पाहिजे, हळूहळू आपल्याला थोडंसं नॉलेज यायला लागतं. म्हणजे अचानक कळतं कोणती व्यक्ती चांगली, कुठली नाही. तसं हळूहळू रेकी बरोबर बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये आल्या. तर रेकी आल्याने तर डबल फायदा होतो, कारण जेव्हा रेकी आयुष्यात येते ना, तुमच्या चक्रात आणि ओरावर काम करतात. उद्या समजेल तुम्हाला की ओरा चक्र बॅलन्स केल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये कसे चांगले चांगले प्रसंग येतील, चांगले चांगले लोक येतील. ओके, तर खूप सुंदर आहे. उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका. ओके, तर कारण काही लोकांना नॉलेज नसतं, त्यांच्यासाठी खूप नवीन आहे, काही नवीन शिकायला भेटेल. ओके, चला, थँक्यू सो मच. उद्या आपण भेटूया. मला ओके, बोलायचं सांगा. अरे सॉरी, हा कोण आहे? बोला बोला. बोला मला बोला. बोलायचं बोला बोला मॅडम. काय सर मी आता जे प्रेझेंटेशन घेतलं त्याचा इतका हम्म. सुंदर अनुभव आला की डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं झालं अगदी. म्हणजे खूप शांत वाटतंय आता. असं वाटतंय की बस आजपासून नवीन जन्म झाला आपला. नक्कीच. चला, नक्कीच. पण तेच बोलतो ना, आपण बेसवर आलो आता, चांगली गोष्ट आहे. हं. परत कधी असं वाटलं आणि तर बोला मॅडम, बोला. दुसरी गोष्ट काय आहे ना, ऍक्च्युली असं विचारायचंय की माझा मुलगा खूप रागट अशा तापट आहे. तर माझं त्यामुळे त्याच्याशी जमत नाही. तर मी सेपरेट राहते. तर मला त्याच्या परिणाम करायचे त्याच्यावर. म्हणजे त्याला शांत करायचंय मला. माझ्या मुलाला शांत करायचंय मला. होऊ शकेल का हे सगळं? नक्की होऊ शकतील मॅडम. ओके, मला ना अगोदर असं तुमच्यासारखे लोक सांगायचे, रडायचे ना, मला खूप वाईट वाटायचं. आता मी सगळं दुःख पचवायला लागलोय. इतके स्टुडंट असतात, खूप वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. तुमचं तर खूप छोटं दुःख आहे, तुमच्यापेक्षा काहीच नाही आहे दुःख. ओके, खूप मोठे मोठं, म्हणजे आता मला या गोष्टींची सवय झाली म्हणजे. आणि सवय नाही तर वर्क करतं पण लोकांवर. नंतरून आहे ना, माझे घरचे पण सरप्राईज होतात. 1 वर्ष जुने स्टुडंट परत लेवल 1चे स्टुडंट फोन करून सांगतात की सर, खरंच ती प्रॅक्टिस केली, आज रिझल्ट जाणवतो. तर नक्की होईल, तुम्हाला कळेल. 5व्या दिवसापर्यंत तुम्हाला स्वतःला विश्वास जागेल. ओके, सध्या 2राच दिवस आहे, 5व्या दिवसापर्यंत थांबा, स्वतःवर बरोबर तुम्हाला विश्वास व्हायला लागेल. ओके, मी चला, लांब राहून त्याला हिलिंग करू शकेल का? मी आरामशीर लांब डिस्टन्स हिलिंग तुम्ही करूच शकतात. ओके, सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये असतात ते रिलेशनशिप ग्रीड असतं, 2 हं. व्यक्तींना जवळ करायचं, ते क्रिस्टल थेरपी, खूप काही असतं. थांबा, तुम्ही 5 दिवसानंतर सांगेल. हा, चला, ओके, 11:30 ओके. झाले, मला पण दुसरे काम करायचंय. धन्यवाद. आपण उद्या भेटू. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सर.